पुणे आणि सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरण खरं तर ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर उजनी धरणातून आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्यामुळे भीमा नदीची दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर उजनी धरणातून 70,000 क्युसेक तर वीर धरणातून 30,000 क्युसेक इतका विसर्ग या भीमा नदी पात्रात सोडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पंढरपूरमध्ये याच भीमा नदीला चंद्रभागा नदीमधून देखील ओळखलं जातं। मात्र याच चंद्रभागा नदीमध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिरं देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या चंद्रभागेचं वाळवंट त्याचबरोबर असलेले जे काही घाट आहेत ते घाट देखील खरं तर पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसतात। एकंदरीत जर याच भागामध्ये खरं तर आपत्ती व्यवस्थापनाची खरं तर आवश्यकता आहे। मात्र आपत्ती व्यवस्थापन कुठलंही इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण बघू शकतो की श्रावण महिना सुरू असल्यामुळे अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागेच्या स्नानासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन इथं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता खरं तर इथं पाहायला मिळते। एकंदरीतच काल जर आपण बघितलं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन करणार असल्याची देखील घोषणा केलेली। मात्र आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा चंद्रभागेला पूर आलेला आहे। मात्र कुठलीही आपत्ती व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज जवळपास 1 लाख क्युसेक इतका विसर्ग ह्या खरं तर भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत हे सर्व पाणी जर अजून चंद्रभागेच्या पात्रात आलं तर आपण जे काय आता बघतोय परिस्थिती त्यापेक्षा दुपटीनं खरं तर हे पाणी वाढणार असल्याचं देखील खरं तर अंदाज वर्तवला जातोय। एकंदरीत जर पुणे आणि सातारा जिल्ह्यात जर 2 दिवस खरं तर येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आणखीन खरं तर पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याचं देखील सांगण्यात येतं। त्यामुळे प्रशासनानं देखील नदीकाठच्या गावांना खरं तर सतर्कतेचा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या चंद्रभागे किंवा भीमा नदी पात्रावरती असलेले ते कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते देखील वाहतुकी करता प्रशासनाने आता बंद ठेवण्यात आलेलं आपल्याला सांगण्यात येतं। जे काही भाविक आज खरं तर स्नाना करता येत आलेले आपल्याला पाहायला मिळतात यांनी देखील खरं तर स्वतःचे जीव खरं तर धोक्यात घालून स्नान करू नये असं देखील आवाहन खरं तर इथं प्रशासनाकडून करण्यात येतं। मात्र तशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर प्रशासनाने इथं बॅरिकेड टाकावेत किंवा भाविकांना खोल पाण्यात जाऊन असं आवाहन करावं असं खरं तर करणं अपेक्षित, मात्र अशी कुठलीही व्यवस्था इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। आज जर आपण बघितलं तर पुंडलिक मंदिर असं जे इतर मंदिर आहेत हे खरं तर यांना पाण्याला मोठा वेढा दिलेला। आज संध्याकाळपर्यंत जे सोडलेलं पाणी ते जर पंढरपुरात आलं तर संपूर्ण अर्धे घाट खरं तर पाण्याखाली जातील असा अंदाज देखील वर्तवलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या भीमा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आज संध्याकाळपर्यंत अजूनही वाढणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।